नमस्कार, मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। तर आज आपण बनवतोय बेसन भेंडी। बेसन भेंडी बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 1/2 किलो भेंड्या आणि ह्या भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि सुक्या कापडाने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या। तर अशा मोठ्या किंवा छोट्या आकारातल्या कोणत्याही भेंड्या तुम्ही इथं घेऊ शकता। आता ह्या भेंड्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा चिरून घेऊयात। आता ह्या कशा चिरायच्या त्यासुद्धा इथं मी तुम्हाला दाखवते। आता मोठी भेंडी जर तुम्ही घेतली तर हा देठाकडचा जो भाग आहे आणि शेंड्याकडचा भाग असा कट करून टाकायचा। मधोमध भेंडीला आपल्याला असं कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। आता 4 भाग तुम्हाला जर खूप छोटे वाटत असतील तर तुम्ही असे सुद्धा 2 भाग ठेवू शकता। तर इथं मी आता याचे 4 भाग असे करून घेतलेले आहेत। तर अशी भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे। आता छोटी भेंडी जर घेतली तर देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग असा कट केल्यानंतर याला मधोमध तुम्ही असे 4 पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे। किंवा हे पीस जर तुम्हाला अगदी जास्त मोठे वाटत असतील तर पुन्हा या भेंडीला मधोमध असं कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हवे त्या आकारात तुम्ही भेंडी कट करून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने सगळ्या भेंड्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत। आता या भेंडीला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। धना पावडर इथं मी घेतलेली आहे 1.5 मोठा चमचा। त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा। अर्धा ते पाऊण चमचा याच्यामध्ये घालूयात चाट मसाला। पाव चमचा घालूयात हळद आणि गरजेनुसार याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ। साधारणतः 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता 2 चमचे इथं घातलेला आहे लाल तिखट। हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा मसाला या भेंडीला व्यवस्थित लागावा म्हणून इथं घातलेला आहे 1 छोटा चमचा तेल। आणि तेल घालून हा मसाला जो आहे तो भेंडीला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिटं ही भेंडी जी आहे ती अशीच आपल्याला मुरवत ठेवायची आहे। म्हणजे हा मसाला जो आहे तो या भेंडीला छान असा लागला जातो आणि भेंडी टेस्टी सुद्धा होते। हा मसाला मी आता भेंडीला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आता 15 मिनिटांसाठी ही भेंडी आपण अशीच ठेवून देऊयात। आता कढईमध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। तर 3 छोटे चमचे इथं मी घेतलेलं आहे बेसन। हलकंसं आपल्याला मंद गॅसवरती हे बेसन परतून घ्यायचं आहे। बेसन भाजलं की त्याला एक छान असा सुगंध यायला लागतो। समजायचं की आपलं बेसन व्यवस्थित असं भाजलेलं आहे। आता एका डिशमध्ये काढून हे थोडंसं थंड करून घेऊयात। आता 15 मिनिटं झालेली आहेत। भेंडीला आपण फोडणी घालून घेऊयात। कढईमध्ये 2 मोठे चमचे इथं मी घातलेलं आहे तेल। तेल आता चांगलं असं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरा आणि मोहरी घालूयात। जिरं मोहरी अशी छान तडतडली गेली पाहिजे। त्यानंतर अगदी चिमूटभर मी इथं हिंग घातलेला आहे। कढीपत्ता असेल तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालू शकता। आता इथं बघा मस्त असा या भेंडीला मसाला लागलेला आहे आणि छान अशी मसाल्यात ही भेंडी मुरलेली आहे। आता ही भेंडी जी आहे ही तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे। भाजल्यामुळं काय होतं की भेंडी अजिबात चिकट होत नाही। त्यामुळं ह्या भेंडीला व्यवस्थित या तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे। कारण भेंडी भाजली की अर्धी शिजली जाते आणि त्यानंतर आपल्याला फक्त याला वाफ काढायची आहे। आता घालूयात आमचूर पावडर 1 चमचा। भेंडी भाजल्यानंतरच आपल्याला ही आमचूर पावडर घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये घातलेली आहे जिरे पावडर। आता ही भेंडी जी आहे ती 2 ते 3 मिनिटं छान अशी मी परतून घेतलेली आहे। मस्त अशी भेंडी इथं भाजली गेलेली आहे। आता याच्यावरती एक झाकण ठेवून याला 1-2 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। आता या भेंडीला मस्त दणकून अशी वाफ बसलेली आहे। भेंडी छान अशी शिजलेली आहे। आता इथं बघा बरं भेंडी बिलकुलही चिकट झालेली नाही। सुरुवातीला आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतली त्यामुळे ही भेंडी जी आहे ती अजिबात चिकट झालेली नाही।
आता सुरुवातीला जे आपण बेसन भाजून घेतलं होतं ते या भेंडीवरती घालायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे आणि पटकन ह्या भेंडीला हलवून घ्यायचं आहे, कारण बेसन घातलं की ते तळाला चिकटण्याची शक्यता असते। आणि त्यानंतर वरून घालूयात अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा याच्यावरती आपण 1 मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपण जे बेसन याला लावलेलं आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। अशी ही मस्त चटपटीत बेसन भेंडीची भाजी तयार झालेली आहे। ही रेसिपी अगदी मनापासून तुम्हाला आवडली असेल तर चला मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूच अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। धन्यवाद।